काय भावा, काय चाललंय? भावा लय बोलतोय. भावा म्हटलं की सातारा आणि सातारा म्हटलं की रांगडी भाषा. हा आता हे तुमचंच घ्या की तुम्ही कसं म्हणाल सूप उत्तम झालेलं आहे. काय जोर आहे मिळमिळीत मचूळ हेच बघा आईला सूप काय झालेलं आहे. काय जोर आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा आहेत, पण जिथे शब्दांना धार असते आणि आवाजात दरारा असतो तो म्हणजे आपला सातारा. मराठा साम्राज्याची राजधानी असणारं हे शहर इथला इतिहास, निसर्ग, भाषा, पर्यटन या गोष्टींनी प्रसिद्ध आहे. स्थानिक परंपरेनुसार सात आणि तारा या शब्दांवरून हे नाव तयार झालं आहे. सातारा जिल्ह्याचं नाव पडलं 7 ताऱ्यांवरून, म्हणजेच 7 किल्ल्यांवरून. काय मंडळी, विकेंडला तेच ते पुण्याचं ट्रॅफिक आणि मुंबईची गडबड गोंधळ बघून कंटाळा आलाय? मग बॅग भरा आणि निघा साताऱ्याला, कारण इथे फक्त डोंगर नाही तर डोंगराच्या काळजात लपलेला इतिहास आहे आणि ढगांना स्पर्श करणारा निसर्गाचं सौंदर्य आहे. साताऱ्यात नक्की कुठे डोकवायचं? चला सांगते. निसर्गाची जादू म्हणजे कास पठार. जर तुम्हाला वाटत असेल की परदेशातच भारी भारी फुलं असतात, तर सातारच्या कास पठारावर या. पावसाळा संपता संपता इथे निसर्ग स्वतःच्या रंगांचे उधळण करतो. याला उगीच महाराष्ट्राचं व्हॅली ऑफ द फ्लॉवर्स म्हणत नाही बर का. शिवरायांच्या शौर्याची साक्ष म्हणजे प्रतापगड. मित्रांनो, इथे गेल्यावर आजही अंगावर शहारे येतात. तो बुरुज, तो रस्ता जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोठा बाहेर काढला होता. प्रतापगडावरचा तो भवानी मातेचा आशीर्वाद घेतल्याशिवाय साताऱ्याची वारी पूर्णच होत नाही. आशियातलं दुसरं सर्वात मोठं पठार टेबल लँड पण साताऱ्यातच आहे. आणि ऑथर सीट पॉइंट वरून खाली पाहिलं की कळतं निसर्ग किती अथांग आहे. स्ट्रॉबेरी खात खात वेण्णा लेक मध्ये बोटिंग करायची मज्जाच काही वेगळी. हा ठोसे घरचा तो धबधबा, त्याचा आवाज ऐकला की मन प्रसन्न होतं. आणि तिथून जवळ असलेल्या चाळकेवाडीच्या पठारावर गेल्यावर तुम्हाला शेकडो पवनचक्क्या दिसतील. जणू काही मोठ्या पांढऱ्या पंखांचे पक्षीच डोंगरावर उतरलेत की काय असं वाटतं. जिथे मनाला शांती मिळते असा सज्जनगड. थोडं आध्यात्मिक व्हायचं असेल तर सज्जनगड गाठायचा. समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी, तिथली शांतता आणि तिथून दिसणारं उरमोडी धरणाचं दृश्य मनाला लयच भारी वाटतंय. तर मग कधी निघताय साताराच्या या घाटात हरवायला? लक्षात ठेवा, साताऱ्यात एकदा आला की इथला अजिंक्य तारा तुम्हाला पुन्हा पुन्हा साथ घालणार. काय मंडळी, साताऱ्याला येऊन फक्त किल्ले बघून जाणार काय? अहो, साताऱ्याची खरी मजा तर इथल्या जेवणात दडलेली आहे. इथला रस्सा प्यायला की कानामधून वाफा निघाल्याच पाहिजेत आणि इथला पेढा खाल्ला की मन तृप्त झालंच पाहिजे बघा. पाचगणी महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी विथ क्रीम कधी खाल्ली आहे का? किल्ल्याच्या वरच्या बाजूला गेलात की चव बदलते. गार हवा आणि समोर ताज्या स्ट्रॉबेरीचा बाऊल आणि त्यावर भरपूर भरपूर मलाई क्रीम, हे कॉम्बिनेशन म्हणजे साक्षात स्वर्गच. इथली स्ट्रॉबेरी वाईन आणि जेली सुद्धा पर्यटकांमध्ये एकदम हिट आहे. साताऱ्यात सकाळी उठल्यावर नाश्त्याला काय हवं तर झणझणीत मिसळ आणि हो, ठोसे घर किंवा सज्जनगडच्या वाटेवर मिळणारी गरमागरम कांदा भजी. पाऊस असो वा नसो, सातारकर भजी सोडतच नाही. इतिहास, निसर्ग आणि चविष्ट जेवण याचं परफेक्ट कॉम्बिनेशन फक्त साताऱ्यातच बघायला मिळेल. कारण सातारा बघायचा नसतो तर तो अनुभवायचा असतो. इथल्या मातीचा वास आणि इथल्या माणसांचा खास स्वभाव तुम्हाला परत इथून जाऊच देणार नाही. कमेंटमध्ये नक्की सांगा साताऱ्यातलं तुमचं फेवरेट ठिकाण कोणतं. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी फॉलो करा साक्षी.स्पीक्सला आणि यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा साक्षी स्पीक्सला. धन्यवाद.